नमस्कार मैत्रिणींनो, घरची चव बाय प्रज्ञामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत बिना भाजणीची चकली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया यासाठी लागणारे साहित्य। सर्वप्रथम आपण 1 वाटी पोह्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि त्याला चाळून घेऊया। त्यानंतर अर्धा वाटी डाळव्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि ते चाळून घेऊ। आता आपण 1.5 वाटी तांदळाचे पीठ चाळून घेऊ। यानंतर आपण चवीनुसार मीठ, 2 छोटे चम्मच लाल तिखट, 2 मोठे चम्मच तीळ, 1 छोटा चम्मच जिरे, 1 छोटा चम्मच ओवा आणि 1 छोटा चम्मच धनेपूड टाकून घेऊ। पाव वाटी तेल गरम करून त्याच्यात टाकून घेऊ आणि चमच्याने मिक्स करून घेऊ। मग त्यात गरम पाणी टाकून चांगल्या प्रकारे भिजवून घेऊ। भिजवल्यावर हे पहा आपला उंडा कसा तयार झाला आहे। आता या उंड्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया। त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल टाकून ते तेल गरम होऊ देऊ। आता चकलीच्या उंड्याला चांगलं चुरून मग आपण साचात टाकूया। आपण चकल्यांना छोट्या प्लेटवर काढून घेऊ। आता आपण चकलीला मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत चकल्या तयार झाल्या। तुम्ही या चकल्या तेव्हाच गरम गरम खाऊ शकता किंवा डब्यात साठवून ठेवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अजून एका रेसिपीसह। बाय।